लावत होते. ठीक आहे, तर मग आता माझा असा हा कट सुरू झालेला आहे. यावेळी माझ्यासोबत माझी आई होती म्हणून मी जास्त रडलीच नाही, उलट हसत होते. अय्या हे काय, माझ्या डोक्यामध्ये ह्या कसल्या क्लिप लावल्या. आईच्या आणि त्या मामांच्या गप्पा चालू होत्या. हे आईचे पारंपरिक नावी, म्हणजे आजोबा यांच्या पप्पांकडे जायचे आणि मामा वगैरे पण यांच्या भावांकडे जायचे कटिंगसाठी. त्यानुसार हे यांचे पारंपरिक नावी झाले. तर माझाही कट चालू आहे एकदम मस्तपैकी. स्प्रे मारला तरी छान वाटतं. मी सांगत होती आईला, आई बघ मामाने मला हे मारलं, मामाने मला ते मारलं. आणि यांच्या गप्पा सुरू होत्या. गप्पा मारत मारत माझा कट चालूच होता. मामा मला हसवायला बघत होता. इकडे बघ, तिकडे बघ, असं बघ, तसं बघ. हे चालू होतं नेहमी. ऑलमोस्ट झालेलाच आहे माझा कट. थोडंसं आईने सांगितल्यामुळे त्या मामाने अजून केस कट करायला घेतली. ती केस माझ्या चेहऱ्यावरती पडत होती म्हणून मी तोंड वाकडं करते, तोंड इकडे करते, तिकडे करते. आप्पा तिकडे पाठीमागे बसून मोबाईलमध्ये गुंग. आणि हा लास्टचा फिनिशिंग टच देतो आहे आता मला तो. किती अवघडून ठेवलंय मला. आईच्या सपोर्ट शिवाय काय होणारच नाही वाटतं. खाली इकडे काहीतरी दाखवत होती आई मला. मी तिकडेच बघत होती. आणि हे काय, हा मामा तर कॅमेऱ्याच्या मध्ये मध्येच येतो आता. तुम्हीही मंगळवेढ्यात आलात तर एकदा या सलूनला नक्की भेट द्या. त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे आणि हेअरकट ही खूप मस्त केलेला आहे. इथे जेंट्स तर नेहमी येतच असतात, पण लेडीजसाठी मंगळवारचा दिवस ठरवून दिलेला आहे. झाला बाबा एकदाचा कट आमचा. ओहो मामा हे काढ ना जॅकेट आता. मी थोडंसं टचअप राहिलंय वाटतं अजून. करून घे, करून घे. झालं. हे बघा असा झाला